सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। तो आमदार माझ्या पक्षाचा असूच शकत नाही, उद्धव ठाकरे। आमदार संजय गायकवाड कॅन्टीन मारहाण प्रकरण। उद्धव ठाकरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीबद्दल प्रतिक्रिया देत म्हणाले की एकनाथ शिंदे वाटच बघत आहेत। संजय गायकवाड मारहाण प्रकरणावर उद्धव ठाकरे म्हणाले, सीएमच्या बदनामीसाठी आमदार निवासातील कॅन्टीनमधल्या जेवणावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण जोरदार चर्चेत आहे। आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना लोकप्रतिनिधीने मारहाण करणे चुकीचे असल्याचं म्हटलं। अशातच उद्धव ठाकरे यांनी या घटनेमागे षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे। मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केले। संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधून खोलीमध्ये जेवण मागवलं होतं, मात्र कॅन्टीनमधून पाठवण्यात आलेली डाळ निकृष्ट दर्जाची होती आणि तिचा वास येत होता। त्यानंतर संतापलेले संजय गायकवाड कॅन्टीनमध्ये गेले आणि डाळीचा वास येऊन बघ असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। गायकवाड यांनी भुक्याने कर्मचाऱ्याला मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीबद्दल बोलताना शंका व्यक्त केली। तो आमदार माझ्या पक्षाचा असू शकत नाही, असे तो एशनशी गटाचा आहे, पण त्याचे काहीतरी सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्यासाठी त्याचे षडयंत्र सुरू आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अँटिना सुरू ठेवले पाहिजेत। असं कोणी वागत असेल तर त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। करतात की नाही हे थोड्या दिवसात कळेल, नाही तर मी असं म्हणेन की मुख्यमंत्र्यांचे त्याला पाठबळ आहे। ही शिवसेना स्टाईल नाही आणि मुळात ते शिवसैनिक नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। मेरे पार्टी का नहीं हो सकता सर, शिंदे है ना, तो त्याचं नाम ही एसएनसी है और क्या उसे लेकिन लगता है कि कुछ चल रहा है। मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है। तो मुख्यमंत्री उन्होंने उनके एंटेना जो है वो ऑन रखने चाहिए। आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत। करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल, नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय। ही शिवसेना स्टाईल नाहीये आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक आता नाहीच आहे, ते एसएनसी गटाचे आहेत। त्याच्यात काय ते बोलतील ना त्याच्याबद्दल दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो बेरहमी से वो चला। तो मुख्यमंत्री को कौन सी आर्ट आती ते देखते काय ही अशी फालतू लोकांना महत्व देण्यापेक्षा जे गृहिणी कामगार आहेत, शिक्षक आहेत, शेतकरी आहेत, या लोकांसाठी हे विधिमंडळ असतं। हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार कसा आहे। नाहीतर जे मी परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.